बाळा मला सांग, नेमकं असं काय घडल्यावर तुला जाणवतं की आजींच्या बोटांच्या हालचाल होता ते? म्हणजे जेव्हा जेव्हा घरात काय चुकीचं घडत असेल किंवा मला कोण काय बोललं, मला काय चुकीचं बोललं, तर मग ते रिस्पॉन्स करतात. याचाच अर्थ आजींचा कमळीवर खूप जीव आहे आणि तिला काही त्रास झाला की ते हालचाल करतात. आपल्याला याच गोष्टीचा उपयोग करून घ्यावा लागेल. मग तसं असेल तर आजींसाठी मी काय बी करायला तयार आहे. काका, आता आपल्यालाच काहीतरी करायला पाहिजे. डॉक्टरांनी आईच्या तब्येतीत सुधारणा होण्यासाठी काही गोष्टी करायला सांगितल्या होत्या, पण त्या कशा कराव्यात काही सुचत नव्हतं. मग रात्री कमळी आणि निंगी माझ्या जवळ आल्या. राजन काका, थोडं बोलायचं होतं. हां बोल. आज रात्री अन्नपूर्णा आजींच्या तिजोरीमधलं सगळं दागिनं चोरून आमच्यावर आळ घ्यायचं ठरवलंय कामिनी आजींनी. काय? मी आत्ताच जाऊन तिला जाब विचारतो. काका थांबा. हो, तुम्हाला कळतंय का, ह्यो चांगला चान्स आहे आजींना बरं करायचा. डॉक्टरांनी काय सांगितलंय, ह्यो चोरीचा जर आळ माझ्यावर आला म्हणजे माझ्यावर संकट आलं की नाही. हे संकट आईसमोर मोठं करायचं ठरवलं आणि तसं केलंही आणि त्याचा परिणामही झाला. तुम्ही मला चोर म्हणत होता, खरं तुमचा प्लॅन आम्ही आधीच ऐकला होता. तुमच्या प्लॅनचा फायदा घेऊनच आम्ही आमचा प्लॅन आखला. आणि बघा, निकाल तुमच्या समोर आहे. गुलाबचा फाहीचा गुलमोहर हिचा, आज माझी आजी खणखणीत माझ्या समोर उभी आहे. आता त्यासाठी जरा मार खायला लागला मला, पण तेवढं तर मी करूच शकतोय माझ्या आजीसाठी. एक गोष्ट लक्षात ठेवा कडू आजी, या सगळ्या गोष्टींची परतफेड मी तुमच्याकडनं बरोबर वसूल करणार आहे. तुम्हा तिघींना मी शेवटची वॉर्निंग देतोय. परत जर कमळी विरुद्ध काही कट रचण्याचा प्रयत्न केला तर मी सरळ तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देईन. समजलं? दिस इज युअर लास्ट वॉर्निंग. आता माझी गोड आजी बरी झाली, मग त्या आनंदात त्यांनी जे काय केलंय ते सगळं मी माफ करतो. खरं यापुढे जर माझ्या आणि माझ्या महाजन परिवाराच्या मध्ये आल्या मोहर हिचा, तर गाठ या कमळी राजन महाजन संघ आहे हे लक्षात ठेवा. वादळ वारे हिच्यात सारे हिच्यात बोली बाभळी. कमळी 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 कमळी. राजन, कमळी खरंच माझी मोठी नात आहे? हो. अगदी खरं सांगा मला. केवळ माझ्या समाधानासाठी तू हे बोलत नाहीयेस ना? आई, खरंच कमळी तुझी मोठी नात आहे अगं. खरंच. हे आई, आता हा कोणता नवीन मेलोड्रामा आहे? असू दे ना, करू दे. अगं ती तिच्यावर शंका घेते, ती खरंच आहे की नाही नात. चांगलं आहे ना, आपल्या फायद्याचंच आहे. येऊ दे. कमळी, तू गावाकडून इथे आलीस. तू मला सांगितलं होतंस की तिथे तू तुझ्या आई आणि आजोबांबरोबर राहतेस म्हणून.
आई, अगं गौरीने कमळीला शिक्षणासाठी मुंबईत आणलं होतं. त्याच वेळेला त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि हॉस्पिटलला जातानाच गौरीने मला सांगितलं की कमळीच तुझी मुलगी आहे म्हणून. राजाचं गौरी पुराण काही संपत नाही, अजून अडकूनच पडलंय तिच्यातच. काय बोलू? एक मिनिट. माझ्या नातीच्या हातावर एक जन्मखूण आहे. कमळी, कमळी खूप आहेस ग माझी मोठी नातू. माझी मोठी आई तुळजाई, ह्यो कसला योगायोग म्हणायचा. आजीच्या नातीच्या हातावर मी माझ्या हातावर असल्यासारखीच खून आहे. अगं, मी खूप वर्ष वाट पाहिली ग तुझी आणि खूप वेळा मी फसले होते. आता पुन्हा मला फसायचं नाहीये. आता कोणी मला सांगू नका ही माझी मोठी नात नाहीये म्हणून, नाहीतर खचून जाईन मी. कमळी, माझी मोठी नात जिवंत नाही हे कळल्यावर मी संपले होते, तुटून गेले होते. काहीच सहन करायची ताकद नव्हती ग माझ्या. आता कुठे माझा विश्वास मोडू नका. आई, कमळीच्या हातावरची खून पाहून तरी तुला पटलं ना की कमळीच तुझी मोठी नात आहे म्हणून? की आणखी काही पुरावे हवेत तुला? नाही 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 नाही, मला कसलेही पुरावे नको. आणि गुरुजीही सांगत होते मला की तुमची नात तुमच्या जवळच आहे. तेव्हाच कमळी इथे आली होती. गुरुजी म्हणाले होते तुमची नात तुमच्या आसपास आहे. तेव्हा देवळात कमळीच मला भेटली होती. माझी मोठी नात जिवंत आहे ह्याचे अनेक इशारे देव मला देत होता. कमळी बाळा, आता तू मला सोडून कुठेही जाणार नाहीयेस. आजी, मी तुम्हाला सोडून कुठेही नाही जाणार.